आमंत्रित केलेलं आहे ते लॉयन्स संघाला. दोन्ही संघांचा 12th मॅन. पंचांना नम्र विनंती असेल, जोपर्यंत 12th मॅन येत नाही तोपर्यंत मॅच चालू करणे. दोन्ही संघांचा 12th मॅन. खूप सुरेख आयोजन आहे. प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच म्हणून रेड बुल दिले जात आहे. तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी एक स्पोर्ट्स बायसिकल आणि ट्रॉफी सुद्धा असणार आहे. त्यानंतर बघितलं तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, भव्य दिव्य अशा ट्रॉफीज असणार आहेत. म्हणून दोन्ही संघांना नम्र विनंती असेल की आपला 12th मॅन पाठवावा. तसेच आयोजक नॉटी स्कोरर पाठवावा. हॅलो 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 अनिकेत, वायरलेस चालू आहे का? अनिकेत वायरलेस. अनिकेत 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 हेलो 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 हेलो। दोनों टीमों को विनंती है अपना 12वां खिलाड़ू यहाँ पे कॉम बॉक्स में भेजें। लायंस का आ चुका है अमनीरा, प्लीज़ अपना 12th मैन यहाँ पे भेजें। साहिल ठाकुर पंक्स में खेलते हैं, आप यहाँ आना है प्लीज़। चलिए अंपायर जल्द से जल्द मैच स्टार्ट करवाएंगे। लेगी भेज रहे हैं, लेगी भेज रहे हैं। नक्कीच पंच सामना चालू करावा. पंच नक्कीच वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येताना दिसत ते अंगत. स्ट्राईकला असतील समशूल, नॉन स्ट्राईकला असतील अमर सॉरी. हॅलो 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 हॅलो. पहिला चेंडू मोठा फटका मारला जातोय. लॉंग ऑनचा प्लेयर येपर्यंत सरळ झेल पकडला जातोय. समशूल यांच्या पारीचा इथं होतोय अंत. नक्कीच सिनियर प्लेयर आहेत आपल्या संघासाठी समशूल भाई आणि त्यांचा मात्र होतो इथं गडी बाद. मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट होतोय बाद. ते म्हणजे समशूल भाई. जर बघितलं तर मागील सामन्यामध्ये मागील मॅच म्हणे नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक भेटलं होतं. चांगले फलंदाज आहेत आपल्या संघासाठी, परंतु या सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मोठी खेळी करताना दिसत आले नाहीत. ते म्हणजे समशूल भाई 0 वरती बाद होत आहेत. नक्कीच त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतात नवीन फलंदाज. चला स्पीडअप करा पंच. नेक्स्ट मैच मुशरफ बॉयज वर्सेस यूनिटी। ये इनिंग के बाद टॉस के लिए कॉम बॉक्स में है मुशरफ बॉयज यूनिटी। नक्कीच बघितलं तर नवीन फलंदाज येताना दिसत ते म्हणजे वकार. पहिल्या चेंडूवरती नक्कीच गडी बाद केल्यानंतर अंगद यांचं कुठेतरी मनोबल वाढलेलं दिसेल, परंतु मोठी बल्लेबाजी करावी लागेल वकार आणि अमर यांना.
सामना 4 षटकांचा असणार आहे. 3 षटकं 15 मिनिटात समाप्त झाली पाहिजेत. साजे त्यांना नम्र विनंती असेल याची नोंदणी करावी. पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय. क्षेत्ररक्षक उभे असतील अंगत, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाते सरळ सीमा रेषेबाहेर. वक्कार यांच्याकडनं नक्कीच चांगली फलंदाजी केली जाते. सांघिक आणि वैयक्तिक खातं खोललं जातंय वक्कार यांच्याकडनं 6 धावेने. जर मी बघितलं तर 4 षटकांच्या सामन्यामध्ये जवळपास 45 ते 50 धावा कुठून काढाव्या लागतील. जर मैत्री 11 संघाचा विचार केला तर नक्कीच 69 धावा कुठल्या होत्या आणि 1 हँडेड मॅच जिंकली. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेल खाली उभे आणि सहजरित्या, परंतु जर का चांगला क्रिकेटर बघितला तर एखादा मोठा फटका आल्यानंतर समजभूज भरी कामगिरी करावी लागते आणि चांगला चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला मोठे फटकेबाजी करावी. मुशरफ बॉयज यूनिटी ये इनिंग्स के बाद कॉम्बॉक्स में पहुंचे टॉस के लिए. नक्कीच हनी बघितलं तर यानंतर होणारा सामना म्हणजे मुशर्रफ बॉईज आणि युनिटी. एका साईडला असतील हलीम आणि एका साईडला असतील सतपाल यांच्या बांधलीतला संघ म्हणजे युनिटी. नक्की हाय व्होल्टेज मॅच बघायला भेटणार. परंतु चालू सामना 2 गडी बाद झालेले आहेत ते अमन हिरा संघाचे. स्कोर कार्डवरती लागत आहेत फक्त आणि फक्त 6 धावा. या षटकातील अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे फैज. अजून 3 चेंडू शिल्लक असतील. नवीन फलंदाज फैज स्टार प्लेयर आहे अमन हिरा संघाचा. पुढील चेंडू हो खराब चेंडू टाकला जातोय. चांगलं गोलंदाजी करत असताना कुठेतरी दिशा भरकटली जाते ते अंगद यांच्याकडनं. जर आज बघितलं तर नो आणि वाईट आत्तापर्यंत खूप टाकले गेलेले आहेत. चेंडू वारंवार हातातनं सटकला जातोय गोलंदाजांच्या. लोअर फुलटॉस प्रतीचा चेंडू होता. अवांतर टाकला जातोय. पंचांकडनं घोषित केलेली अवांतर निश्चित धावसंख्येत स्कोर कार्डवरती धाव वाढते ती 1. एकदा कव्हर पॉईंटच्या दिशेने काढून काढलेला चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडतोय. चेंडू सरळ जातोय सीमा रेषे बाहेर. या येतात अजून 4 धावा. चांगली फलंदाजी फैज यांच्याकडनं. जर विचार केला अमन हिरा संघाचा तर फलंदाजीची झुरा असते ती पूर्णपणे फैज यांच्या खांद्यावरती असते. चांगले फलंदाज आहेत आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी करतात प्रत्येक सामन्यामध्ये. जर बघितलं तर मागील मॅचमध्ये एका षटकामध्ये लगातार 4 षटकार मारले होते फैज यांनी आणि चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. तेच फैज बॅटिंग मार्कवरती सज्ज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतात आणि झेल पकडला जातोय. ज्या फलंदाजाची मी गोष्ट करत होतो तो फलंदाज फैज मात्र एक चौकार आणशी पुन्हा एकदा पवेलियनमध्ये जाताना दिसतोय. खूप खराब शॉट सिलेक्शन होता फैज यांचा. थोडंसं संयम बाळगायला पाहिजे होतं फैज यांनी. आत्ताशी पहिला षटक चालू होता. कुठेतरी त्यांची आवश्यकता होती संघाला. परंतु अशा वेळेस मोठा फटका मारण्याच्या नादात बाद होताना दिसतात ते म्हणजे फैज यांच्या जागी नवीन फलंदाज येतात ते रमजान. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्कोर कार्डवरती लागल्यात त्या 11 धावा. 3 गडी बाद 11. 3 मोठे गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे शमशुल भाई असतील, फैज असेल, वक्कार असेल. जे प्रमुख 3 फलंदाज होते ते पवेलियनमध्ये जाताना दिसले. नवीन फलंदाज रमजान असे स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला अजूनही आहे तग धरून ते म्हणजे अमार. षटकातील शेवटचा चेंडू चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत ते म्हणजे अंगत. एकदा मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक जज करतायत. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण होते. बघूया दुसरी धाव घेतात का. हो घेतली जाते. इथे बघता बघता 2 धावा स्कोर कार्डवरती लागतात. स्कोर कार्डवरती लागतात त्या 13 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या येते 3 गडी बाद 13. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती अंगद यांची. कारण प्रमुख 3 फलंदाज इथे गारद करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे.
कृष्णा. नक्कीच बघितलं तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येताना दिसतात ते म्हणजे कृष्णा. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत. स्ट्राईकवरती प्रथमतः येताना दिसतात ते म्हणजे अमर. एका षटकाचा स्कोर खेळ इथे समाप्त होतोय. स्कोर कार्डवरती लागतात त्या 13 धावा. मोठे फटकेबाजी करण्याच्या नादात प्रमुख फलंदाज इथे बाद झालेले आहेत ते म्हणजे वकार, शमशुल भाई आणि फैज. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने कडून काढलेला चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण होते. एका धावेनिशी स्कोर कार्डवरती लागतात त्या 14 धावा. जर बघायला गेलं तर जवळपास 45 ते 50 धावा स्कोर कार्डवरती लावायला लागतील त्या अमरनीरज संघाला. स्विचिटचा प्रयत्न केला जातोय परंतु पंच हलीम यांच्याकडनं अवांतर घोषित केलं जात आहे. खराब गोलंदाजी करताना दिसत आहेत ते म्हणजे कृष्णा टू रमजान. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू. क्षेत्ररक्षक खूप सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं. फर्स्ट स्लिपमध्ये एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा कॉल होता परंतु चांगली फेकी करण्याच्या नादात 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. रमजान आणि वकार यांच्याकडनं खूप सुरेख रन बिटवीन द विकेट म्हटलं जाईल. आपल्या संघासाठी या 2 धावा कुठेतरी महत्त्वाच्या ठरतील कारण जर का बघितलं तर सिंगल डबलमध्ये जास्त लक्ष दिलं जाते. महत्त्वाचे 2-3 गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी संघ अडचणीत आल्यानंतर कुठेतरी एक चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न असेल तर म्हणजे अमर आणि रमजान यांचा. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त होतो. स्कोर कार्डवरती लागतात त्या 15 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओरपीस प्रयत्नाचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन जाणारा चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि इथे बघितलं तर रमजान सारखा फलंदाज बाद होताना दिसतोय. नक्कीच आयराम गायराम कोणत्याही प्रकारची मोठी फटकेबाजी आतापर्यंत रमजान यांच्याकडनं बघता आली नाही. चांगलं कमबॅक केलं जातंय ते कृष्णा यांच्याकडनं. स्कोर कार्डवरती लागतात त्या 17 धावा. लाईट नाहीये. नॉटी चेंडू झाले ते 3. यस 3-3. 3 बॉल हो चुके हैं. नवीन फलंदाज गोविंद. या हंगामातील पहिली मॅच खेळताना दिसत आहेत ते गोविंद. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितले जाते. पंच अवांतर घोषित करतायत. नक्कीच अवांतराने स्कोर कार्डवरती लागतात ती 1 धाव. 18 धावा टोटल होत आहेत. बघितलं तर गोविंद म्हटलं तर एका हंगामामध्ये फुल फॉर्म मध्ये असलेला फलंदाज परंतु कामाच्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेतरी क्रिकेटपासून थोडासा विसावा घेतला होता तोच गोविंद. लोअर फुल टॉस प्रतीचा चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरनं जाणारा हा चेंडू सरळ जातोय सीमा रेषेबाहेर. चांगली फटकेबाजी केली गेली गोविंद यांच्याकडनं. बघितलं तर गोविंद आणि कृष्णा हे एकाच टीम मध्ये खेळायचे म्हणजे जर बघितलं आणि तर दोघांना त्यांची खेळी माहिती आहे. बहुत ही बेहतरीन शॉट था लेग साइड. फुल टॉस उठा के सीधा मारा है स्क्वायर लेग की दिशा में. क्या ही बेहतरीन बल्लेबाजी. पुन्हा एकदा पंचांकडनं अवांतर घोषित केलं जातं. नक्कीच थोडंसं दडपणामध्ये इथं गोलंदाजी करताना दिसतात ते म्हणजे कृष्णा कारण गोविंद एक हार्ड हिटर फलंदाज आहेत. बॅटीच्या रडारमध्ये जर का चेंडू आला तर नक्कीच षटकार नाही तर चौकार जाणार यात कोणतीही शंका नाही. पुन्हा एकदा फिरवून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बीट केलं जातं गोलंदाज कृष्णा यांच्याकडनं. चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्कोर कार्डवरती स्कोर स्थिरावलेला. अजून या षटकातील
एक चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जाणार. क्षेत्ररक्षक येतो, उचलतो, फेकतो. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण होते. या एक धावेनिशी स्कोर कार्डवरती लागतात त्या 27 लॉस ऑफ 5 विकेट्स. हॅलो, 27 धावा झालेल्या आहेत. 27 षटक, 2 षटकांच्या समाप्तीनंतर जवळपास 13.5च्या सरासरीने स्कोर कार्डवरती लागतात त्या 27 धावा. चला स्पीडअप करा पंच, 15 मिनिटांचा कालावधी असेल, अन्यथा आपण पॅनलाइज करू शकता. कॅमेरामॅन लाईट आली का? नाही आली आहे. वैयक्तिक कोठ्यातील दुसरं आणि सांघिक कोठ्यातील तिसरं षटक घेऊन येताना दिसत आहे ते म्हणजे अंगत टू गोविंद. चला पंच स्पीडअप करा. सँडी, आपला 12th मॅन आहे इथे, लॉईन संघ. आपण आपल्या 12th मॅनला विचारू शकता. स्कोर कार्डवरती लागल्या 27 धावा. तिसरं षटक घेऊन येतात ते म्हणजे अंगत टू गोविंद. एकाच टीम मध्ये खेळणारा संघ. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलच्या मध्ये कोणताही संपर्क होत नाही. लेग बाय स्वरूपात ही एक धाव येते. स्ट्राईकला येताना दिसतात ते म्हणजे अमर. एक हार्ड हिटर फलंदाज आहेत आपल्या संघासाठी. 2 षटकामध्ये आलेल्या आहेत त्या 27 धावा आणि ही एक लेग बायची धाव म्हणजे टोटल 28 धावा स्कोर कार्डवरती येत आहेत. सॉरी, आत्ता 27 धावा झाल्यात. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या आणि हे लेग बाय स्वरूपात एक धाव म्हणजे टोटल 27 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. वारंवार निर्धाव चेंडू टाकले जातात. अंगद यांच्याकडनं चांगली गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर 3 महत्त्वपूर्ण गडी ज्यांनी बाद केले होते त्याच गोलंदाजावरती कॅप्टनने विश्वास दर्शवला. पहिला चेंडू लेग बाय, नंतर निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा ओव्हरपिच प्रयत्नाचा चेंडू होता. खरपूस समाचार घेतला जातोय. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमा रेषे बाहेर. चांगली फलंदाजी अमर यांच्याकडनं. चांगला खरपूस समाचार घेतला गेला अंगद यांचा. या 6 धावेनिशी स्कोर कार्डवरती लागतात त्या 33 धावा. खूप सुरेख फलंदाजी म्हणता येईल अमर यांच्याकडनं. चांगली फटकेबाजी, टोलेबाजी केली जाते आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केलं जाते. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, मिड ऑन अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण इथे सजवलं जातं कॅप्टनकडनं. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. ज्या पद्धतीने फलंदाज आहेत अमर, सरळ बॅटने जर का आपल्या रडारमध्ये चेंडू आल्यानंतर सीमारेषे बाहेर आपल्या पाठवण्याची जर का ताकद असेल तर नक्कीच असे आगळेवेगळे फटके खेळण्याची गरज नसते. स्कोर कार्डवरती 33 धावा आहेत. अजूनही काही चेंडू येणं शिल्लक असेल या षटकामधील. चांगली फलंदाजी केली जाते अमर यांच्याकडनं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातो. काव कॉर्नरच्या दिशा यावेळेस निवडली जाते. काव कॉर्नरच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर. चांगली फलंदाजी केली जाते अमर यांच्याकडनं. जर बघितलं हानी तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि या षटकामध्ये अजूनपर्यंत 2 षटकार आलेले आहेत. या षटकारानिशी स्कोर कार्डवरती लागतात त्या 39 धावा. जर बघितलं तर या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर कुठेतरी एक सन्मानजनक स्थितीवरती जाताना दिसेल तो संघ. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू अंगद टू अमर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो पण तो चेंज ऑफ द पेस. षटक समाप्त. नक्कीच आम्हाला स्कोरवर सांगताना दिसतात की पहिल्या 3 षटकामध्ये 13च्या सरासरीनुसार स्कोर कार्डवरती लागतात त्या 39 धावा.
पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 13 धावा कुठून काढल्या गेल्या त्या फलंदाजी करताना अमर हिना संघाकडनं. नक्कीच वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन येताना दिसत ते सँडी, कॅप्टन ऑफ द टीम. नक्कीच कृष्णा दुसरं षटक ज्याने हाताळलं होतं त्यांनी सुद्धा 13 धावा दिलेल्या आहेत. 13च्या इकॉनॉमीने चाललेला हा सामना. चला यानंतरचा सामना मुशर्रफ बॉईज वर्सेस युनिटी. दोन्ही संघाचा कर्णधार समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. मुशर्रफ बॉईज आणि युनिटी 4 षटकांचा सामना असणार आहे. 3 षटकं झालेली आहेत. 13 धावा स्कोअर कार्डवरती लागलेल्या आहेत. शेवटचं षटक असणार आहे, हाणामारीचं षटक असणार आहे. नक्कीच या षटकामध्ये मोठे फटकेबाजी करण्याचा मानस असणार ते गोविंद आणि अमर याचा. परंतु पहिला चेंडू ब्लॉकहोलला टाकला जातोय. गोविंद यांच्या पारीचा हित होतं. अंत एक षटकारानेही चांगले फलंदाजी करत होते, परंतु कुठेतरी तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी म्हणता येईल ती सँडी यांची पहिल्या चेंडूवरती ब्लॉकआउट टाकला जातोय. ब्रह्मास्त्र काढला जातोय आपल्या खिशातनं आणि पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचीत बाद होताना दिसत आहे ते म्हणजे गोविंद. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत ते म्हणजे फैजान. चला स्पीडअप करा फैजान. एक भव्य दिव्य आयोजन शहीद भगतसिंग ट्रॉफी 2026 आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना असणार आहे. टाइम झालेला आहे 12:04. खूप सुरेख आयोजन म्हणता येईल नॉटी अँड ऑल टीमकडनं शहीद भगतसिंग ट्रॉफीमध्ये. वेळेत सामने सुरू झाल्यात. नक्कीच जर बघितलं तर आपल्याला शेवटपर्यंत चांगले आयोजन इथे दिसेल ते किंग्स 11 शहीद भगतसिंग ट्रॉफीमध्ये. पुन्हा एकदा कटून काढला चेंडू, सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली जाते ती अमर यांच्याकडे, कारण अमर यांनी आत्तापर्यंत चांगली बल्लेबाजी केली आपल्या संघासाठी. षटकातील पुढील चेंडू सँडी टू अमर. पुन्हा एकदा खराब चेंडू टाकला गेला तो सँडी यांच्याकडनं. नक्कीच अवांतर घोषित केलं जातं. जर का बॅट आणि बॉलामध्ये संपर्क झाला असता तर नक्कीच फाईन लेगमध्ये हा चेंडू सीमारेषेबाहेर जाताना दिसला असता. डीप करणारा चेंडू होता. पंचांकडनं अवांतर घोषित केलं जातं. स्कोर कार्डवरती 1 धाव लागते. कमबॅक करावा लागेल अमर यांना. आपल्या संघाला चांगल्या धावेवरती पोहोचून न्यायचं असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिचपर्यंत चेंडू होता. चेंडू सरळ फेकून दिला जातोय मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा रेषेबाहेर. हा येतो हा ह्यूज अँड हँडसम षटकार. स्कोर कार्डवरती लागतात 47 धावा. चेंडू दिला जातोय नवीन. अगर ये 6 आईसीपीएल में हो आईएसपीएल में होता तो ये 9वां होता. बहुत ही दूर मारा है, कम से कम 60 मीटर का छक्का है ये. नक्कीच फैजान नक्कीच. आणि जर बघितलं तर हा 9वा असता आयएसपीएल मध्ये. आपला जो सर्कल आहे तो जवळपास 70 ते 75 मीटरचा आहे. 70 मीटरचा हा आपला सर्कल आहे ना. आणि जर का या षटकाराची जर का नोंद केली तर जवळपास 90 ते 95 मीटर पडला असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु मिस केला जातोय आणि ते त्रिफळाची बाद होताना दिसत. अमर स्कोर कार्डवरती लागतात त्या 47 धावा. 47 धावेंवरती बाद होताना दिसत आहे. तो 6वा गडी गारद होतोय. अमर नावाचा एक वादळ इथे थांबला जातोय.
चेंडू अजूनही या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. 2 यकीनन इस ओवर की आने वाली 2 गेंदें शेष रहेंगी. स्कोर कार्ड पर लग चुके हैं 47. नए बल्लेबाज आते हुए देख रहे हैं तौसीब. लेकिन आज देखा जाए तो शमशुल भाई ने टोटल 11 प्लेयर अपने जो बेहतरीन टोटल 11 प्लेयर है उनको लेके खेलते हुए दिख रही है. क्योंकि इतना बड़ा आयोजन किया जा चुका है. यकीनन ट्रॉफी देखी तो कम से कम 7-8 फुट की ट्रॉफी रहेगी. क्योंकि किंग्स 11 का जो ट्रॉफी रहता है वो बेहतरीन ट्रॉफी रहता है. और इस ट्रॉफी के लिए हर कोई मैच जीतने की राह देखता रहता है. फिर से एक बार फुल टॉस गेंद थी. देखा जाए तो पॉइंट में जाती हुई गेंद 1 रन कोई रोक नहीं पाएगा. इस 1 रन के बदौलत टीम का बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 48 पर. इस ओवर की आखिरी गेंद रहेगी. इस ओवर की आखिरी गेंद लास्ट बॉल पर विकेट. स्कोर कार्ड पर लग चुके हैं 48 रन. 49 का टारगेट रहेगा. मुशरफ बॉयज यूनिटी दोनों टीम के कप्तान कॉम्बॉक्स में है टॉस के लिए. यूनिटी टॉस के लिए आ जाइए आप.
युनिटी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यावं. युनिटी संघ 48 धावांचा टार्गेट असताना नक्कीच ऑफच्या दिशेने कटून काढला चेंडू. नक्की स्ट्राईकला असतील अंगत, नॉन स्ट्राईकला असतील ते म्हणजे सँडी. पहिल्या चेंडूवरती एक धाव काढली जाते. संघाचं खातं खोललं जाते. अंगत त्यांच्याकडनं पहिला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू सरळ जातोय सीमा रेषे बाहेर. या 4 धावा. दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा येतात संघाच्या. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलला टाकला चेंडू. इथं वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येताना दिसतात. तबरेज थोडेसे इंजर्ड होताना दिसतात. नक्कीच जर बघितलं तर एकमेव संघ आहे म्हणजे अमनिरा संघ. या संघामध्ये 2 जे प्लेयर आहेत तबरेज भाई असतील आणि तबरेज भाई आणि शमशुल भाई हे सिनियर प्लेयर आहेत. आपल्या संघाला घेऊन चालताना दिसतात. स्प्रे असेल तर स्प्रे द्या. कमिटी स्प्रे आहे का? स्प्रे आहे का? स्प्रे कमिटी नॉटी स्प्रे रहेगा तो लेके जाइए है उनके पास. थँक्यू. इंजर्ड झालेत प्लेयर थोडे. स्प्रेची मागणी केली जाते. शहीद भगतसिंग ट्रॉफी 2026 प्रथम पारितोषिक असणार 21,000, द्वितीय 11,000, थर्ड आणि फोर्थ प्राइज असणार आहे ते म्हणजे 21,000 आणि भव्य दिव्य अशा ट्रॉफीज दिल्या जातील. नक्कीच मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स बायसिकल, प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला रेड बुल एनर्जी ड्रिंक दिली जाईल. ती शहीद भगतसिंग ट्रॉफीमध्ये एक भव्य दिव्य आयोजन केलं जातं आहे. नक्कीच बघितलं तर नॉटी सिंग असतील प्रमुख आयोजक, तसेच बघितलं तर आपले जागो सन्नी यांच्या नक्कीच फतेह एक्सिलेंट स्प्री स्कूल, बघितलं तर किंग्स 11, स्मॅश 11 आणि नवज्योत 11 या 3 संघांमार्फत हे भव्य दिव्य आयोजन केलं जात आहे. जर बघितलं तर नक्कीच एवढ्या मोठ्या आयोजन जर करायचं असेल तर आपल्याला मित्रमंडळी आणि सपोर्टची सिस्टीमची गरज असते. आणि स्मॅश 11, नवज्योत 11 आणि किंग्स 11 यांच्या मार्फत हे भव्य दिव्य आयोजन केलं जातं आहे. नक्कीच प्लेयर थोडे इंजर्ड झाले होते परंतु आता पूर्णपणे फिट होताना दिसत आहेत ते म्हणजे तबरेज भाई. पुढील चेंडू घेऊन येताना दिसतील. स्ट्राईकला असेल अंगेत, लेग साईडला कटून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक पोचतील त्यांच्या आवाक्यात येईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. नक्कीच प्रमुख आयोजकांमध्ये फतेह एक्सलेन्स प्री स्कूल डायन नक्कीच प्री स्कूल डे केअर असे प्रमुख आयोजक असतील. मोठा फटका मारला जातोय सँडे यांच्या मार्फत. काव कॉर्नरच्या डोक्यावरनं येतोय हा ह्यूज अँड हँडसम हा षटकार. जर बघितलं तर आपल्याला 48 धावाकडून 49 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. पहिल्या चेंडूवरती आलेला होता तो सिंगल, नंतर 4, नंतर लेग बायजनी 1, नंतर सिंगल, नंतर हा षटकार. चांगली बल्लेबाजी केली जाते ते अंगत आणि सँडी यांच्याकडनं. सुरेख फटकेबाजी केली जाते. वारंवार आपल्या संघासाठी प्रयत्न करताना दिसतात. या सामन्यामध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न केला जातोय तो
अंगद आणि सँडी यांच्याकडनं चांगले प्रमुख फलंदाज आहेत ते आपल्या संघासाठी चेंडू फेकी करावी. नक्कीच युनिटी संघाने टॉस जिंकलेला आहे तरी आपला निर्णय कळवावा. 49 धावांचं टार्गेट चेस करायचं, अशी फटकेबाजी करावी लागेल परंतु कमबॅक करावा लागेल ते तबरेज भाई यांना. पंख ही काफ़ी नहीं है आसमानों के लिए, हौसला भी चाहिए ऊंची उडानों के लिए. नक्कीच आपल्याला आपल्या संघासाठी हौसला निर्माण करावा लागेल. तबरेज भाई यांना कमबॅक करावा लागला आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ओव्हरपेस प्रतीचा चेंडू होता, स्लोअर चेंज ऑफ द पेस, गंडावलं गेलं बलंदाजाला. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होतं. पहिला चेंडू या षटकातील येतो निर्धाव आणि या षटकाची होते सांगता. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागताना दिसतात त्या म्हणजे 13, बिनगडी बाद 13. चांगली फल्लेबाजी केली जाते. मला माझे स्कोर साथी मित्र दाखवत आहेत की ज्या पद्धतीने फलंदाजी करत असताना अमन हिरा या संघाने निर्बंधक 30 यार्ड षटक टाकलं होतं. त्या षटकामध्ये अमन हिरा संघाने 13 धावा कुठून काढल्या होत्या. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवताना दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये तबरेज यांनी सुद्धा 13 धावा दिलेल्या आहेत. दोघांकडनं तोडीस तोड दिलं जातं. ज्या पद्धतीने फलंदाजी केली गेली अमन हिरा संघाकडनं तशाच पद्धतीची फलंदाजी केली जाते ते लॉयन्स 11 संघाकडनं. वैयक्तिक कोठ्यातील पहिला आणि सांघिक कोठ्यातील दुसरं षटक घेऊन येताना दिसतात ते म्हणजे रमजान. बहुतेक वेळा शमशुल भाई यांच्याकडनं आत्मविश्वास ज्या गोलंदाजावरती दर्शवला जातो तोच रमजान. नक्कीच यंगस्टर इन द चार्ज. आता एक्सपिरियन्स गोलंदाज होते तबरेज भाई आणि आता यंग दिला जातोय. नक्कीच प्रत्येक नाण्याच्या दोन असतात आणि एक बाजू होती एक्सपिरियन्सची, दुसरी बाजू होते ती. हो 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 चांगली फटकेबाजी अंगद यांच्याकडनं. हाय यूज अँड हँडसम ताकदीच्या जोरावरती मारलेला हा फटका. गोलंदाज खूप सुरेख गोलंदाजी करत असताना पूर्णपणे त्यांच्यावरती हवे होताना दिसत आहेत ते म्हणजे अंगद. पहिला चेंडू आणि घणाघाती प्रहार कमबॅक करून द्यावा लागेल शमशुल भाईला. रमजान यांना थोडे दडपणाखाली खेळताना दिसतील. पहिल्या चेंडूवरती जर का बघितलं तर षटकार आल्यानंतर कुठेतरी फलंदाजी करत असताना अंगद यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. कारण अंगद जर यांची एक स्वाभाविक खेळी बघितली तर सिंगलमध्ये जास्त कन्वर्ट करतात परंतु चांगलं प्रत्युत्तर दिलं गेलं ह्या चेंडूवरती. वैयक्तिक आतापर्यंत 8 धावांवरती खेळताना दिसतात अंगद. पुढील चेंडू रमजान टू अंगद. ब्लॉकला टाकला चेंडू यष्टीरक्षकाकडनं होते चुकी आणि इथे धावचीत घेण्याचे प्रयत्न होते खरा फेकी परंतु एकाच धावेवरती समाधान मानला जातोय. एका धावेनुसार स्कोर कार्डवरती धावा लागतात त्या 20. नक्कीच जर का बघितलं तर यानंतरचा सामना बिग फाईट. मुशर्रफ बॉईज म्हणजे हलीम द बिग मॅन ऑफ द टीम आणि त्यांच्या विरुद्ध युनिटी संघ खेळताना दिसेल देवा असेल त्यानंतर अरविंद असेल परंतु तेवढ्याच तोडीत तोड देणार संघ म्हणजे मुशर्रफ बॉईज संघ. हॅलो नक्कीच बघितलं तर हॅलो 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 पंच डिसिजन द्यावा आपला. अवांतर चेंडू असणार. धन्यवाद पंच. या अवांतरनिशी स्कोर कार्डवरती एक धाव वाढते. कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघासाठी. पण एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात पूर्णपणे बीट होताना दिसत आहेत ते म्हणजे सँडी. चांगलं कमबॅक केलं जातंय. तबरेज भाई आणि शमशुल भाई वारंवार आपल्या गोलंदाजाला सूचना देत असताना कशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. एक काळ होता ज्यावेळेस
समशुल भाई आणि तबरेज भाई यांनी खूप साऱ्या ट्रॉफी जिंकल्या होत्या आपल्या संघासाठी, परंतु एज डझंट मॅटर इथे दाखवताना दिसत आहेत ते म्हणजे दोन्ही क्षेत्ररक्षक. पण एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण होते. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु धावचीची संधी होते. खूप सुरेख रन बिटवीन द विकेट म्हणता येईल इथे सँडी आणि अंगद याच्यामध्ये. चीते की चपलाई कही जा सकते इसे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं खेळ बघितलं जातंय. नक्कीच अजून या षटकातील येणारे 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. स्कोर कार्डवरती लागतात त्या 23 धावा. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक येत असेल. स्कोर कार्ड नक्कीच अजून या षटकातील 1 चेंडू येणं शिल्लक असेल आणि स्कोर कार्डवरती लागतायत त्या 23 धावा. सँडी चांगली फलंदाजी करत होते, परंतु त्यांच्या जागी नवीन फलंदाज येत आहेत ते म्हणजे नवीन फलंदाज प्रमोद गोलंदाज असतील रमजान. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट केला जातोय. स्पेन नक्कीच खूप सुरेख गोलंदाज, सुरेख कमबॅक केलं जातं. षटक समाप्त होतोय. स्कोर कार्डवरती लागतात 23 धावा. या षटकामध्ये येताना दिसत आहेत त्या 10 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 10 धावा. नक्कीच वैयक्तिक कोठ्यातील पहिलं आणि सांघिक कोठ्यातील तिसरं षटक घेऊन येताना दिसतात. त्यामुळे गोविंद टू अंगद एका संघामध्ये खेळणारे 2 प्लेयर जेव्हा आमने सामने येतात तेव्हा नक्कीच जर बघितलं तर चुरस बघायला भेटते. आणि गोविंद आणि अंगद दोन्हीही एकाच संघामध्ये खेळ. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन असणार आहे. ऑनफिल्ड अंपायर नक्कीच ऑनफिल्ड अंपायर आपण डिसिजन द्यावं. यकीनन आज मुझे बहुत सी कहावतें यहाँ पर देखने मिलेगी. सांप को अगर सांप काटेगा तो जहर किस में दौड़ेगा. यकीनन चांगली कहावत आहे. आणि हो पंचांकडनं नक्कीच नो बॉल डिक्लेअर केला जातोय. पुरी एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि धावचीत बाद होण्याची संधी असणार आहे. रनआउट होत आहेत ते म्हणजे अंगद चांगली फलंदाजी करत होते, परंतु एक नाहक बळी मिळाला जातोय. ते अंगद यांच्या मार्फत धावचीत स्वरूपात बाद होत आहेत. फ्री हिटचा चेंडू, हाईट फॅक्टर असणारे फ्री हिट असणारे 1+1 अशा या 2 धावा निघतील आणि बाद होत आहेत ते अंगद यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येताना दिसत आहेत ते म्हणजे कृष्णा.
अंपायर बॉल काउंट असणार का? नक्कीच फ्री हिट असणार आहे, बॉल काउंट नसणार आहे हा. नवीन बॅट्समन कृष्णा. स्कोर कार्ड वरती लागतात त्या 25 धावा. स्ट्राईकला आहे हार्ड हिटर फलंदाज कृष्णा. पुन्हा एकदा हा असणार आहे भीमर चेंडू आणि गोलंदाज बाद होतोय. आजच्या दिवसातील हा दुसरा गोलंदाज आहे जो भीमर टाकतोय आणि बाद होताना दिसतोय. हा चेंडू होता सीमा रेषे बाहेर. 4 धावा. स्कोर कार्ड वरती लागतात त्या 31 धावा. अजून 2च चेंडू होतात या षटकातील. नक्कीच नवीन गोलंदाज येताना दिसत आहेत ते म्हणजे नक्कीच नवीन फलंदाज येताना दिसत आहेत ते गोलंदाज येताना दिसत आहेत म्हणजे तौसिफ. स्कोर फ्री हिट असणार आहे. नक्कीच चेंडू असणार आहे. दहा चेंडू आणि 18 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. स्कोर कार्ड वरती लागल्या त्या 31 धावा. 10 चेंडू आणि 18 धाव्यांची आवश्यकता. नवीन गोलंदाज येताना दिसत आहेत ते म्हणजे तौसिफ. चला पंच स्पीडअप करा. नो वरती आपण क्षेत्ररक्षण चेंज नाही करू शकत. विक्की, नो बॉलावरती आपण क्षेत्ररक्षण चेंज करू नाही शकत. नो चेंडूवरती क्षेत्ररक्षण चेंज केलं तर नो घोषित केलं जाईल. नक्कीच राहुल भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आगमन, त्यांचे स्वागत. तसेच आमचे परम मित्र अखिलेश सिंग, ड्रीम वर्ल्ड बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व नक्कीच भानू रियालिटीचे सर्व अखिलेशजी सिंग साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. आयोजक कमिटीतर्फे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. नक्की डीजे चे इथे सुविधा केली गेलेली आहे. नॉटी अँड ऑल टीम कडनं पुढील चेंडू तौसिफ टू प्रमोद. ऑफ साईडला कटून काढलेला चेंडू. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. थोडंसं गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि नक्कीच एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जातंय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल तौसिफ यांच्याकडनं, पण तेवढंच क्षेत्ररक्षकाकडनं त्यांना साथ लाभत नाहीये. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. या 2 धावण्याची स्कोर कार्ड वरती लागतात त्या 37 धावा. येणारे अजून 2 चेंडू शिल्लक असतील. स्कोर कार्ड वरती लागतात 37. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 2 चेंडू येणं शिल्लक असतील. 8 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह हा चेंडू
क्षेत्ररक्षक येथील उचलतील फेकतील तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण 7 चेंडू आणि 11 धाव्यांची आवश्यकता आहे. जर लॉयन संघाचा विचार केला तर थोडीशी नशिबाची साथ कमी भेटते त्या संघाला, कारण अशा पद्धतीचे सामने हरताना दिसतात ते संघ. परंतु आज खूप सारा प्रयत्न केला जातोय लॉयन संघाकडनं. नक्कीच नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने आपलं निर्णय कळवावा. पंखावरती ठेवा विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. नक्कीच मोठे फटकेबाजी करावी लागेल ती. कृष्णा हॅलो, परंतु निर्धाव चेंडूची होते ते सांगता षटक समाप्त होतोय. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. आपण टायमर चालू करा. चेंडू आणि 11 धाव्यांची आवश्यकता असेल. पंच स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची आवश्यकता आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन येताना दिसतात रमजान. चला टाइमपास नका करू प्लीज, अन्यथा आपल्याला पैनलाइज किया जाए. शमशुल भाई अपनी टीम को बताइए प्लीज स्पीडअप कीजिए. स्ट्राइकला असतील प्रमोद, रमजान टू प्रमोद. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अमर चेंडू खाली येत आहेत, उचलतील फेकतील, चांगली फेकी म्हणता येईल. एक धाव काय रोखू शकत नाहीत. खूप सुरेख क्षेत्ररक्षण अमर यांच्याकडनं. नक्कीच तेवढी चांगली गोलंदाजी, परंतु तेवढ्याच ताकदीचा फलंदाज कृष्णा ऑन स्ट्राइक मार्क असेल. 5 चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता. अटीतटीचा सामना. जो जिंकणार तो पुढच्या राऊंड मध्ये जाणार आणि जो मुकणार त्याला 365 दिवसांचा विचार करावा लागणार, कारण एवढं भव्य दिव्य आयोजन. शहीद भगतसिंग ट्रॉफी 2026. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ब्लॉक हॉलला टाकला चेंडू. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी म्हणता येईल रमजान यांच्याकडनं. टॉट चेंडूचे इथे होते सांगता. एक मोठा फटका येणं अनिवार्य राहील ते कृष्णा यांच्या फलंदाजीतनं. चांगले फलंदाज आहेत आपल्या संघासाठी कृष्णा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रयत्न. चेंडू होता ऑफ साइडला कटून काढला जातो. क्षेत्ररक्षक येत आहेत गोविंद. तत्पूर्वी एकेरीचं दुहेरी रूपांतर करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न पूर्णपणे सफल होतोय. नक्की स्कोर कार्ड वरती 2 या धावसंख्येने भर पडते. स्कोर कार्ड वरती लागतात त्या 41 धावा. अजूनही 3 चेंडू आणि जवळपास 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 धाव्यांची आवश्यकता आहे. 3 8 8 3. एक मोठा फटका मारावा लागेल गोविंद यांना आपला फलंदाजी करत असताना. एवढ्यात चांगलीची रमजान यांची. नक्की पुन्हा एकदा पंचांकडे दाट मागितली जाते, परंतु 22 स्वरूपात ही एक धाव. 2 चेंडू आणि 7 धाव्यांची आवश्यकता. या चेंडू म्हणजे निर्णायक चेंडू असणार आहे. तर या चेंडूवरती मोठा फटका आला तर सामन्यामध्ये कुठेतरी जीव राहणार आहे. डॉट चेंडू आला तर नक्कीच सामना 99.99% हा वळला जाऊ शकतो. परंतु तेवढ्याच ताकदीचा फलंदाज प्रमोद ऑन स्ट्राइक. 2 चेंडू आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. नक्कीच मी ज्या पद्धतीने म्हटलं की लॉयन संघ
कुठेतरी थोडीशी नशिबाची साथ या सीझनमध्ये त्या संघाला लागत नाहीये, कारण चांगली फलंदाजी करत असताना सँडी बाद होतात, नंतर धावचित स्वरूपात बाद होतात ते अंगत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फाईन लेगला जाणारा चेंडू घरंगळत जातोय, एक धाव सहजरित्या पूर्ण होते. बघूया दुसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु डेड घोषित केला जातोय का पंचांकडनं. नक्कीच एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. जर बघितलं तर मोठा फटका मारावा लागेल तो. कृष्ण जर मागील विकेट जर मागील विकेटमध्ये बघितले तर एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना विश्वनाथ म्हात्रे यांनी षटकार मारून आपल्या संघाला विजयी घोषित केलं होतं. तशा करावी लागेल ती कृष्णा यांना. एक चेंडू आणि 6 धावांची कंपल्सरी चेसिंग आणि एक चेंडू 6 धावांची. जर बघितलं तर गोलंदाज रमजान ऑन बॉलिंग मार्क. शॉर्ट पिच पर्यंत चेंडू टाकला जातो. पंचांकडनं आव्हान तर घोषित केला जातोय. नक्कीच मॅच में ट्विस्ट बेबी होनी बाकी है, ये मैच का फैसला आना बाकी है. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता रमजान यांचा. खूप सुरेख चेंडू रमजान यांच्याकडनं त्रिफळाचीत केलं जात आहे.